नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गात सर्वांचे हार्दिक स्वागत। इयत्ता चौथी, विषय गणित, घडणी, नेट्स, पान नंबर 74। या पाठाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। इयत्ता चौथी, विषय गणित, घडणी म्हणजे नेट्स। मुलांनो, तुम्ही दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे खोके पाहता। उदाहरणार्थ मिठाईचे खोके, खेळण्याचे खोके, टूथपेस्टचे खोके, पेन्सिलचे खोके, मोबाईलचे खोके, चप्पलचे खोके, साडीचे खोके। ही सारी खोकी पुठ्ठ्याची बनलेली असतात। आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, ही खोकी कशी तयार करत असतील? तर चला पाहूया, ही खोकी कशी तयार करतात। खोके तयार करताना सपाट पुठ्ठा किंवा जाड कागद घेऊन त्यावर 6 आयत किंवा चौरस काढतात। या चौरस किंवा आयतांच्या कडांवर म्हणजे बाजूंवर घड्या घालतात, म्हणून ह्याला घडणी किंवा नेट्स असे म्हणतात। घडण म्हणजे घडी। आपल्याला ज्या आकाराचे खोके पाहिजे त्या आकारानुसार आयत किंवा चौरस एकमेकांना जोडून काढतात। आयताकार खोक्याला इष्टिकाचिती म्हणतात, तर चौरसाकृती खोक्याला घन असे म्हणतात। हे आहे आयताकार किंवा इष्टिकाचिती आकाराचे खोके। आता याला काही ठिकाणी आपण कापू। या ठिकाणी कापून खोके उलगडल्यानंतर आपल्याला पुठ्ठ्यावर काहीशी अशी घड्यांची आकृती तयार झालेली दिसते। ही आहे या खोक्याची घडणी। आता आपण हेच खोके जर वेगळ्या कडांवर कापले तर त्याची आकृती आपल्याला अशी दिसते। घडण म्हणजे घडी। खोक्याच्या काही कडा कापून त्या सपाट करून ठेवल्यास खोक्याची घडण किंवा घडी मिळते। आता हे काहीसे वेगळ्या आकाराचे व लहान खोके उलगडून पाहू। हे खोके काही ठिकाणी कापल्यानंतर या खोक्याची घडण आपल्याला अशी मिळाली। जर वेगळ्या ठिकाणी कापलं तर त्याची घडण अशी मिळते। खोक्याच्या या आकाराला घन असे म्हणतात। हे करून पहा। एक आयताकृती जाड कागद घ्या। या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कागदावर एकमेकांना जोडलेले 6 चौरस काढा। एक जाड कागद घेऊन त्यावर अशी आकृती काढा। उरलेला कागद कापा। जाड रेघांवर घड्या घालून खोके तयार करा। अशा प्रकारे घनाकृती आकाराचे खोके तयार होईल। एक आयताकृती जाड कागद घ्या। या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कागदावर एकमेकांना जोडलेले 6 आयत काढा। जाड कागदावर अशी आकृती काढा। उरलेला कागद कापा। जाड रेघांवर घड्या घालून खोके तयार करा। आयताकार किंवा इष्टिकाचिती आकाराचे खोके तयार होईल। उपक्रम: वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी तयार असलेली विविध आकारांची खोकी गोळा करा। ती उलगडून त्यांच्या घडणीचे निरीक्षण करा।